नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. टॉप 18 न्यूजची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावरच्या वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले आमदार अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. साई रिसॉर्टची 10 कोटी 20 लाख रुपयांची मालमत्ता जी आहे त्यावर आता ईडीनं जप्तीची कारवाई सुरू केली आहे. परब यांनी कोविड काळामध्ये बेनामी संपत्तीतनं साई रिसॉर्ट बांधल्याचा आणि सीआरझेडचं उल्लंघन करून समुद्र किनाऱ्यावर बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आलेला होता. साई रिसॉर्ट वाद हा न्यायप्रविष्ट आहे. आता मात्र चक्क ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे कोल्हापूरमधल्या पन्हाळगडाला गतवैभव मिळणार आहे. आराखडा सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत. या संदर्भामध्ये आता केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकार यांच्या दरम्यान सामंजस्य करार होणार आहे. पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंची पुन्हा एकदा उभारणी केली जाणार आहे.